नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण 36 जिल्ह्यातील 50 बातम्या जाणून घेऊयात। सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंचा प्रचार सुरू। प्रणिती शिंदेंकडून सोलापुरातील गावांना भेटी। निवडणूक करो या मोरो ठरणार, प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। यवतमाळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत भावना गवळींची बैठक। आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवण्याबाबत बैठक। धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शिंदे गटाकडून प्रचाराला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून आता भाजपमध्ये रस्सीखेच। अतुल सावे यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू, तर भागवत कराड यांच्याकडून यापूर्वीच उमेदवारीसाठी लॉबिंग। चंद्रपूर लोकसभेचा पेच अद्यापही कायम। विजय वडेट्टीवार लोकसभा लढण्यास फारसे इच्छुक नाहीत। वडेट्टीवार मुलगी शिवानीसाठी आग्रही। सध्या विजय वडेट्टीवार आणि शिवानी दिल्लीमध्ये तळ ठोकून। परभणीच्या पूर्णामध्ये महाविकास आघाडीकडून संवाद बैठकीचं आयोजन। माजी आमदार सीताराम घनदाट यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित। लातूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून अखेर उमेदवारी जाहीर। काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगेंना उमेदवारी। तिसऱ्या टप्प्यात लातूर लोकसभेसाठी मतदान होणार। नाशिक लोकसभा निवडणुकीत आता महंतांची उडी। महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती लोकसभेच्या मैदानात। त्र्यंबकेश्वरमधील 10 आखाड्यातून महंत सिद्धेश्वरानंद हे उमेदवार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगावमध्ये महाविकास आघाडीची बैठक। जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची यावर चर्चा। नांदेडमध्ये काँग्रेस नेते रवींद्र चव्हाण यांचा बेबाकी प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयात अर्ज। रवींद्र चव्हाण नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार। बारामतीमध्ये उद्या 2 व्यापारी मेळाव्याचं आयोजन। दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार। धाराशिवच्या चिवरी गावात खासदार ओमराजे निंबाळकरांवर गावकऱ्यांचा रोष। गावात भीषण पाणी टंचाई असल्यानं ग्रामस्थांनी विचारला जाब। ओमराजेंनी गटविकास अधिकाऱ्यांना फोन लावून गावास भेट देण्याचं सांगितल्यानंतर तणाव मिटला। QR कोडनं निवडणूक कर्मचाऱ्यांची एका क्लिकवर माहिती मिळणार। नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबवला पायलट प्रोजेक्ट। राज्यभर लागू होणार QR कोडचा प्रयोग। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12,000हून अधिक पोस्टर्स उतरवण्यात आले। आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे बॅनर्स हटवण्याचं काम। अमरावती शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पोलीस प्रशासन सज्ज। जळगावच्या वरणगाव पोलीस प्रशासनाचा रूट मार्च। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पालघर शहरात पोलीस यंत्रणा सज्ज। पोलिसांनी काढला रूट मार्च। नाशिक जिल्ह्यातील 2 लाख मतदार पोस्टल मतदानासाठी पात्र। शासकीय कर्मचारी आणि पोलिसांसह दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश। माढा लोकसभेची निवडणूक प्रक्रिया माढ्यातच होणार। तहसील कार्यालयाच्या धान्य गोदामात प्रक्रिया राबवणार। माढा प्रशासकीय बचाव समितीच्या मागणीला यश। यवतमाळ जिल्ह्यातील मुरझडी गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला। सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात नागरिकांचा मोर्चा। पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये मोर्चा। गुन्हेगारांवर आळा घालण्याची नागरिकांची मागणी। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातही भूकंपाचे धक्के। भूकंपाचे CCTV फुटेज समोर। परभणी शहरासह पूर्णा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के। सकाळी 6:09 जाणवले भूकंपाचे धक्के, तर नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्येही भूकंपाचे धक्के। लातूर जिल्ह्यातील अनेक भागातही भूकंपाचे धक्के। 4.5 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता। नागरिकांनी घाबरू नये, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। राज्यात पाणी टंचाईचं संकट। धरणांमध्ये 40% पाणीसाठा शिल्लक। 3000 गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू। लातूर जिल्हा प्रशासनानं पक्ष्यांसाठी पाणी आणि अन्न व्यवस्था करण्याची मोहीम हाती घेतली। उन्हाळा सुरू झाल्यामुळे झाडांवर पाणी ठेवणं सुरू करण्यात आलं। जळगावच्या भुसावळमधील वेल्हाळे या ठिकाणी ॲशपॅडमधून होणारी राखेची वाहतूक नियमबाह्य असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। संतप्त शेतकऱ्यांनी राखेची वाहतूक करणारी वाहनं रोखली। धाराशिव जिल्ह्यात तलाव आणि धरणातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गाळ काढण्यास सुरुवात। वाशिममध्ये जागतिक वन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि निबंध स्पर्धेचं आयोजन। निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून कांदा निर्यातीचा खेळ। कांदा उत्पादकांचा आर्थिक मेळ बिघडल्यानं सत्ताधाऱ्यांना मतदान करू नका। राज्य कांदा उत्पादक संघटनेचं आवाहन। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला उच्चांकी दर 17,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्यानं शेतकरी समाधानी।
वाशिमच्या मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी पेरणीला पसंती, खुरपणी आणि डावरणीच्या कामांना वेग. गोंदियाच्या बाजारात भाज्यांची आवक घटली, अवकाळी पावसाचा मोठा फटका, भाज्यांचे दर कडाडले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समिती 31 मार्च पर्यंत बंद राहणार, नाणी टंचाईच्या कारणामुळे बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय. गोंदियात लाखो क्विंटल धानाला केवळ ताडपत्रीचा आधार, धानाची उचल न झाल्यानं समस्या अजूनही कायम, अवकाळी पावसाचा अंदाज असल्यानं उघड्यावरील धानाला फटका बसण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपण्यास सुरुवात, तेरणा साखर कारखान्याचा 3,12,000 मेट्रिक टनाचं गाळप, गेली 12 वर्ष तेरणा कारखाना बंद होता. राज्यातील चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामात आज अखेरपर्यंत 10,28,00,000 क्विंटल साखर उत्पादन पूर्ण, यंदाच्या हंगामात साखर उताराच्या टक्केवारीतही वाढ. कोपरगाव तालुक्यातील युवा शेतकऱ्यानं नापीक जमिनीवर पिकवलं कलिंगड, 30 गुंठ्यात घेतलं लाखोंचं उत्पन्न, कलिंगडाला पश्चिम बंगालमधून मोठी मागणी, शंकर निकम या तरुण शेतकऱ्याचं सर्वत्र कौतुक. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची शासनाकडून दखल, वनहक्कधारकांना 133 शासकीय योजनांचा लाभ देण्याचे आदेश. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर, दररोज 10,000 क्विंटल सोयाबीनची आवक, ज्वारीला मागणी वाढली आणि 4,500 रुपयांचा दर. साताऱ्याच्या कराडमध्ये शेतकऱ्यानं उभारलेल्या शिवांजली कृषी पर्यटन केंद्राचं उद्घाटन, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. बुलढाण्याच्या शेगाव अकोट रस्त्यावरील दुभाजकावर काटेरी झुडपांचं साम्राज्य, तर काटेरी झुडपांमुळे दुभाजक दिसत नसल्यानं अपघाताची शक्यता, ही झुडपं हटवण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाणमध्ये 23 तारखेला मनोज जरांगेंची सभा, जरांगेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. पंढरपूर तालुक्यातील कौठाळी आणि गोपाळपूर गावात मराठा आंदोलक आक्रमक, गावभेटी दरम्यान प्रणिती शिंदेंच्या बैठकीत मराठा आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. धाराशिवमध्ये वाहकांना अँड्रॉइड तिकीट मशीनचं वाटप, आता एसटीचं तिकीट ऑनलाईन काढता येणार, प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 2 वर्षांपासून निवडणुका रखडल्या, शासनाचा निषेध म्हणून नागरिकांकडून द्वितीय वर्ष श्राद्ध घालत अनोखं आंदोलन. वाशिम जिल्हा परिषद राज्यामध्ये प्रथम, विकास योजनांची माहिती आणि अंमलबजावणी केल्यानं पीडीआयमध्ये जिल्हा परिषद प्रथम. शिर्डी शहरात खासगी पार्किंगमध्ये भर दिवसा गोळीबार, 2 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानीच्या मंदिरात रविवारी होळी तर सोमवारी धुलीवंदन साजरं केलं जाणार, 30 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार, मंदिर संस्थांकडून उत्सवाची तयारी सुरू. बुलढाण्याच्या एकलारा गावात संत कोटेश्वर महाराजांच्या यात्रा महोत्सवाची महाप्रसादानं सांगता, पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.